धुळे जिल्ह्यातील कापडणे गावाजवळ पिण्याच्या पाण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना तब्बल 3 किलोमीटर पायी चालत ग्रामपंचायत गाठावी लागलीये। धनूर जवळील ख्वाजा नाईक नगर मधील जिल्हा परिषद शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचा आरोप पालकांनी केलाय। वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला। हातात पुस्तकाऐवजी आंदोलनाच्या पाट्या घेत विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीवर धडक देत पाण्याची समस्या तातडीनं सोडवण्याची मागणी केली। तब्बल 3 किलोमीटर पायी चालत विद्यार्थी आणि पालक कापडणे ग्रामपंचायतीत निवेदन देण्यासाठी पोहोचले। मात्र आंदोलनाला 1.5 तास उलटूनही कोणताही प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्यानं पालकांनी संताप व्यक्त केला। शाळेतील पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवली नाही तर धनूर पासून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। पाणी हे जीवन आहे, तुम्ही तर आमचे जीवनच घेऊन घेतले आहे। आमच्या शाळेत पाण्याची सोय करून द्या, आमच्या शाळेत पाण्याची सोय करून द्या। आम्ही नेते शाळेत जाणार नाही। त्या चौथीची विद्यार्थी आहे मी। इथं पहिलीतून चौथीमध्ये आली पण आम्हाला पिण्याला पाणी भेटलं नाही। आम्हाला जेवण करताना हात धुवायला पाणी भेटलं नाही, टाकायला भेटलं नाही। मग आम्ही शाळेत जाऊन काय करणार? माझे नाव कृष्णा ठाकरे। मी कापडण्या गावामध्ये ख्वाजा नाईक नगरमध्ये राहतो। आमच्या ख्वाजा नाईक नगरमध्ये मराठी शाळा आहे। ही शाळेमध्ये अनेक दिवसापासून पिण्यासाठी पाणी नाही आणि हात धुण्यासाठी बी पाणी नाही आणि स्वच्छतागृहासाठी अनेक दिवसापासून पाणीच नाही आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। त्यांना आता कळलं की पाणी विना आपलं काहीच नाही। म्हणून त्यांनी आज त्यांच्या विचाराने धनूर गावातून मोर्चा काढला आणि कापडणे ग्रामपंचायतीमध्ये आम्ही निवेदन द्यायला आलो आहेत। कापडणे ग्रामपंचायतीला आमचा हा इशारा आहे। आमचे सर्व विद्यार्थी जमले आहेत म्हणून हा छोट्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आहे। म्हणून याच्या पुढे आम्ही सर्व गाव मिळून आंदोलन करू आणि इथून पायी आम्ही धनुरून पायी धुळ्याला जाऊ। आम्ही फक्त धनुरून कापडण्याला ग्रामपंचायतीला भेट दिली आहे। म्हणून सर्व ग्रामस्थांना माझी एकच विनंती, तर आमची समस्या दूर करावा आज आमची मागणी आहे। पिण्यासाठी पाणी, पिण्यासाठी पाणी।